मुंबईमधील धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या मुद्दा रोजच ऐरणीवर येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये रोज आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या ज्या आहेत त्या झडल्या जात आहेत। अशातच आता धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने काल याच आरपीएफ मैदानावर धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा सोहळा जो आहे तो पार पाडलेला आहे। सकाळी हा सोहळा पार पडलेला असला तरी या सोहळ्यामध्ये कोणालाही जे आहे त्याचे इन्व्हिटेशन नव्हतं किंवा कोणालाही या संदर्भात माहिती दिली गेलेली नव्हती आणि अतिशय गुपचूपपणे हा सोहळा पार पाडल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांनी केलेला आहे। एकूणच धारावी पुनर्वसनाबाबत ठिकठिकाणी महाविकास आघाडीतर्फे ज्या पद्धतीने विरोध होतो आहे, ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत। धारावीमधील विविध संस्था संघटना यांनी देखील ठिकठिकाणी आंदोलन सुरू केलेली आहेत आणि अशात अगदी सकाळी हा कोणालाही न सांगता जो कार्यक्रम पार पडलेला आहे आणि त्यामुळे आता धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देखील दोषी धरलं जात आहे। विरोधक त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच या प्रकरणी आता विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आहे। अशा प्रकारे कोणालाही न सांगता गपचूपपणे हा जो सोहळा आहे भूमिपूजनाचा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प राज्य सरकार जो आहे ते म्हणत आहे। मग अशा स्थितीमध्ये अशा पद्धतीने हा गुपचूप सोहळा पार पाडण्याचं कारण काय, अशा प्रकारचे आरोप देखील या ठिकाणी जे काँग्रेस आहे किंवा महाविकास आघाडी आहे त्यांच्याकडून करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच या प्रकरणी आता विरोधक आक्रमक झालेले आहे आणि एकीकडे धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत या अगोदर जे आरोप केले गेलेले होते त्यातच आता अशा पद्धतीने हे भूमिपूजन सोहळा अगदी कोणालाही न कळवता पार पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे विरोधक आहेत त्यांनी देखील टीका करायला आता सुरुवात केलेली आहे। कॅमेरा पर्सन श्रीनिवास प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।